नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 9 ऑक्टोबर वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। आजच्या या अंकामध्ये केवळ दोनच न्यूज आपल्याकडे महत्त्वाच्या आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत। ज्यामध्ये एक आहे अन्नधान्य टंचाई आणि दुसरी आहे इस्रायल हमास। हा नेमका संघर्ष काय आहे आणि जो काही इस्रायलचा मॅप आहे हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर जी काही डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण आता सुरुवात करूया। तर या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती हमास आणि इस्रायल संघर्ष यांच्या दरम्यानची आहे। न्यूज अशी आहे, हमास इस्रायल संघर्षात हेजबॉलची उडी। तर या ठिकाणी पहा, जो काही इस्रायल आणि हमास आहे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीवरून संघर्ष मागच्या काही वर्षापासून चालू असलेला आपल्याला दिसत आहे। त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, परंतु या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे इस्रायलचा मॅप। कारण इस्रायलच्या मॅपमध्ये जे गाझा पट्टी आहे ते लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी इस्रायलच्या पश्चिमेला इजिप्त हा देश तुम्ही पाहू शकताय, त्याचबरोबर इस्रायलच्या पूर्व दक्षिणेला जॉर्डन हा देश आपल्याला दिसतो, सिरिया इस्रायलच्या उत्तर पूर्व या दिशेला आहे आणि लेबनान हा आपल्या इस्रायलच्या या ठिकाणी उत्तर पश्चिम या दिशेला आहे। तर या ठिकाणी जी काही गाझा पट्टी आहे तर या ठिकाणी तुम्ही गाझा पट्टी जे नामक जी काही स्थान आहे ज्यावरून या ठिकाणी पॅलेस्टाईन इस्रायल यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो संघर्ष या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। तर या ठिकाणी जी गाझा पट्टी आहे ती इस्रायलची मुख्य भूमी आणि जो काही मेडिटेरियन सी आहे ज्याला की आपण भूमध्य महासागर या नावाने ओळखतो, याच्यामध्ये या ठिकाणी गाझा पट्टी असलेली दिसते। त्याचबरोबर तेलावी हे जे काही शहर आहे ते तेलावी शहर या ठिकाणी आहे। जेरुसलेम जे काही पुन्हा न्यूजमध्ये असते किंवा वादाचे ते एक मुख्य केंद्र आहे ते जेरुसलेम या ठिकाणी आहे। आणि सर्वाधिक महत्त्वाचे जे काही पॉईंट आहेत या ठिकाणी जो की आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे की वेस्ट बँक म्हणून जो काही एरिया आहे जो की खूप वेळा न्यूजमध्ये असतो आणि UPSCचा हा तर फेवरेट क्वेश्चन आहे। यावर UPSCने मागच्या काही वर्षामध्ये बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत। तर या ठिकाणी वेस्ट बँक हा एरिया तुम्ही पाहू शकताय। लेक टायब्रिस, तर या ठिकाणी लेक टायब्रिस हाही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि डेड सी मृत समुद्र ज्याला आपण म्हणतो तो मृत समुद्र या ठिकाणी जॉर्डन आणि इस्रायल यांच्यामध्ये असलेला दिसतो, ज्याची की क्षारता जगामध्ये सर्वाधिक जास्त आहे। म्हणजे असा समुद्र ज्यामध्ये मिठाचे प्रमाण जगामध्ये इतर समुद्राशी जर आपण तुलना केली तर सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटते, त्या समुद्राला आपण मृत समुद्र किंवा डेड सी असे म्हणतो। तो पुढे या ठिकाणी गल्फ ऑफ अकबा अगदी दक्षिण टोकावर तुम्ही इस्रायलच्या पाहू शकताय। अशा प्रकारे जो काही लेक ऑफ टायब्रिस आणि जो काही मृत समुद्र आहे यांना जोडणारी या ठिकाणी जॉर्डन रिव्हर ही आहे। या रिव्हर विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। हे काही ठराविक पॉईंट आहेत ज्याचा आधार घेऊन यावर या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। आणि UPSCने सरळ जो काही क्वेश्चन विचारला होता तो म्हणजे गोलन हाईट्स, तो गोलन हाईट्स जी आहे तीही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपण महत्त्वाचे पॉईंट सर्कल केले आहे ते सर्वच्या सर्व पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे जो काही इस्रायलचा मॅप आहे, इस्रायलचा मॅप इन डिटेलमध्ये तुम्हाला पाहावा लागेल। इस्रायलच्या मॅपवर UPSCने बराच वेळा क्वेश्चन विचारला आहे, पुन्हाही इन फ्युचरमध्ये UPSC किंवा MPSC कडून यावर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काही न्यूज आहे ती प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही आहे, परंतु जी काही आपली मेन्स एक्झाम आहे त्या मेन्सच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ही न्यूज या ठिकाणी महत्त्वाची आहे। न्यूज अशी आहे, अन्नधान्य टंचाईचे सावट। याच्या मागचं मुख्य कारण काय तर 2023-24 हे जे वर्ष आहे या वर्षी भारतात आणि खास करून महाराष्ट्रात जो काही पावसाचे प्रमाण आहे ते कमी राहिलेले आहे। परिणामी या ठिकाणी एकूण 24 जिल्ह्यामध्ये जी काही शेतीची उत्पादकता आहे ती उत्पादकता
निम्म्यापेक्षा कमी म्हणजे 50% पेक्षा कमी झालेली आहे। अर्थातच याचा फटका अन्नधान्य उत्पादनाला बसला असेल आणि यामुळे जे काही प्रमुख हे 24 जिल्हे आहेत, या जिल्ह्यामधून अन्नधान्याचे म्हणावे तेवढ्या प्रमाणात उत्पादन न झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते। म्हणजे पुन्हा एकदा जो निसर्गाचा लहरीपणा आहे त्या लहरीपणाचा फटका या ठिकाणी कुठेतरी शेतीला बसताना दिसत आहे आणि शेती हा एक बिनभरवशाचा व्यवसाय आहे, तो एक जुगार आहे, हे जे म्हटलं जातं ते पुन्हा एकदा या ठिकाणी खरोखर होताना दिसत आहे। तर या ठिकाणी जो काही मेन्स आहे, मेन्समध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यावरही आपल्याला या ठिकाणी चर्चा करावी लागेल। जेव्हा शेती संदर्भात अशी कोणती समस्या असेल त्या समस्येला धरून जो काही प्रश्न आहे तो कदाचित अशा स्वरूपात असू शकतो। म्हणजे या ठिकाणी जे काही संभाव्य प्रश्न आहे तो संभाव्य प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी शेतीची उत्पादकता काय ते सांगून शेतीची उत्पादकता निर्धारित करणाऱ्या घटकांची चर्चा करा व शेतीसमोरील समस्यांची सविस्तर माहिती द्या। तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचे एकूण 3 पार्ट्स आहेत, ते तुम्हाला समजले पाहिजे। जेव्हा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा त्या ठिकाणी तो क्वेश्चन नेमका काय विचारतो आहे, नेमकी क्वेश्चनची डिमांड काय आहे, हे या ठिकाणी आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं। तर या ठिकाणी पहा, जो क्वेश्चनचा पहिला पार्ट आहे या ठिकाणी तुम्हाला शेतीची उत्पादकता याविषयी विचारला आहे। म्हणजे शेतीची उत्पादकता ही जी कन्सेप्ट आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचे, हा पहिला पार्ट आहे। दुसरा पार्ट, शेतीची जी काही उत्पादकता आहे ती कमी होईल, जास्त होईल किंवा शेतीची उत्पादकता निर्धारित करणारे कोणकोणते घटक आहेत ज्यामुळे शेतीचे उत्पादन वाढेल, शेतीचे उत्पादन कमी होईल, या घटकांची या ठिकाणी तुम्हाला चर्चा करायची आहे। हा आपल्या क्वेश्चनचा पार्ट 2 आहे। आणि आपले जो क्वेश्चन आहे त्याचा पार्ट 3 म्हणजे जी काही शेती आहे त्या शेतीसमोरील कोणकोणत्या समस्या आहेत, मग त्या निसर्गासंबंधी असतील, त्याचबरोबर आर्थिक असतील, ज्या काही विविध शेतकऱ्यासमोरील समस्या आहेत त्या सर्व समस्यांची इन शॉर्टमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायची आहे। म्हणजेच हा जो क्वेश्चन आहे तो जास्तीत जास्त आपल्याला 250 शब्दामध्ये व्यक्त करायचा आहे। यापेक्षा जास्त शब्दाची लिमिट UPSC कडून किंवा येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली MPSC ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दिला जाणार नाही। मग या ठिकाणी जे शेतीचे उत्पादन निर्धारित करणारे घटक आहेत त्यामध्ये ऑब्व्हियसली सिंचन आहे, त्याचबरोबर जे काही सुधारित बी बियाणे आहेत, त्याचबरोबर शेतीची जमिनीची उत्पादकता आहे, असे काही विविध घटक आहेत जे की शेतीची उत्पादकता निर्धारित करत असतात। मग या घटकांची तुम्हाला या ठिकाणी चर्चा करायची आहे। अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत, जर तुम्ही रोजच्या रोज 1-2 क्वेश्चनची जर प्रॅक्टिस केली तर ठराविक काळामध्ये जी मेन्स एक्झाम आहे त्या ठिकाणी आन्सर कसे लिहायचे, उत्तर नेमके कसे लिहायचे याची एक प्रकारे तुम्हाला आयडिया येऊन जाईल। आणि आज जर सुरुवात केली तरच तुम्ही उद्याची तयारी करू शकता। यासाठी अशा प्रकारचे टॉपिकवर जे काही क्वेश्चन आहेत येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारचे संभाव्य क्वेश्चनची आपण चर्चा करत जाऊया। आज दिनांक 9 ऑक्टोबरला जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे, आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबतो, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।